नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे गावी जायचा. आणि आज आपण जात आहोत गावी, तर एस टीने जात आहोत. आपली एस टी आहे बोरवली सुकरवाडी ते मालवण. मालवण नाही, कणकवली आहे. आता घाईगडबडीत मी तिकीट काढलं आहे, बघूया आता निघतो आहे. तिकडे जाऊन डायरेक्ट एस टी डिपोवर भेटूया आपण. गाडी बोरवली स्टेशनला उतरलो आहे, रिक्षामध्ये बसवलो आणि जातो आहे सुकरवाडी एस टी डेपोजवळ. I4ची गाडी आपली आणि 3 चोपड इथेच झाली. पण ऑफिसमध्ये होतो ना, त्याच्यामुळे फटाफट जातो ना. आपली गाडी आहे ना बोरवली सुकरवाडी ते कणकवली अशी आहे. मगाशी चुकून मालवण बोललो. ही घाईगडबडीत सर्व तिकीट काढलं ना. आजचा दिवस घाईगडबडीतच आहे. त्याला बघू एस टी लागली आहे का नाही. चला भेटूया एस टी डेपोला. सो मंडळी, वाजले 4:02. गाडी तर काय अजून आलेली नाही. मी तर टायमाला पोचलेलो आहे. मंडळी परत एकदा सांगतो, आपली गाडी आहे सुकरवाडी ते कणकवली. आपण उतरणार तराळा. आपला प्रवास असणार आहे फक्त सुकरवाडी ते तराळापर्यंत. आणि अचानक भयानक प्लॅन ठरला आहे, कारण की भाऊ निघतो आहे गावावरनं सर्वांना घेऊन. सो बोललो मी पण जातो आणि भावासोबत येताना थोडं त्याला पण हेल्प होईल. आणि भावाची तब्येत माझ्या बिघडलेली आहे. तर बघू आता. सुकरवाडीला तर पोचलो आहे. तुम्ही बघितलं सुकरवाडीचा एस टी डेपो. गाडी कधी येते, गाडी आली की आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. मंडळी, आपली गाडी आलेली आहे, जाऊन बसूया. फायनली मित्रांनो, गाडी बोरवली सुकरवाडीवरून निघाली आहे, बघू शकता. जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. फायनली मित्रांनो, कुर्ल्याला आलेलो आहोत. गाडी तुम्ही बघू शकता. बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा असणार आहे. तुम्हाला ना पूर्ण गाडी दाखवतो प्रॉपर. एकदा बघूया पुढे. वाजलेत 5:53 आणि आपण आलो आहोत कुर्ला बस स्थानकमध्ये. मित्रांनो, 4 वाजता सुटलो आपण बोरवलीवरनं. तिथून गाडी आली मालाड, जोगेश्वरी, बँड्रा, त्याच्यानंतर सायन आणि सायननंतर कुर्ला. या मार्गे ही गाडी येते आहे. गाडीची सीट वगैरे कम्फर्टेबल आहे, तुम्हाला दाखवतोच मी. आता पहिले आता आपण गाडी बघूया, कारण की नंतर काळोख होईल तर काळोखात गाडी तुम्हाला दाखवायला भेटणार नाही. मंडळी, अशा प्रकारची अशोक लेलँडची आपली गाडी आहे. या गाडीने आपण प्रवास सुरू केलेला आहे बोरवलीवरनं 4 वाजता. आणि अशा प्रकारे ही गाडी आहे, बघू शकता. ही लाल परी गाडीचा पाठी नंबर लिहिलेला आहे. मागे अशा प्रकारे गाडी दिसते. कणकवली डेपोची गाडी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अशोक लेलँड, सामान कक्ष. पाठी इथे सामान पण आपण ठेवू शकतो. इकडे पण वाटतं सामान कक्ष आहे. बघा, हा पण सामान कक्ष आहे. इकडे पण एक सामान कक्ष आहे. आणि हा राखीव टायर आणि बॅटरी कक्ष. इथे तुम्ही बघू शकता स्लीपर गाडी, मुंबई ते कळंब अशी स्लीपर गाडी देखील आहे. आपण स्लीपर गाडीचा बोरवली ते बांदा या गाडीने आपण प्रवास पण केला.
बोरिवली ते बांदा अशा या गाडीने सुद्धा आपण प्रवास केला स्लीपरच्या. तर नक्की तो जाऊन पण व्हिडिओ बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक पाठवली आहे. मंडळी गाडी आली हॉटेल मिलन पॅलेसला. थोडंसं जेव्या आणि तुमच्याशी गप्पा मारतो आणि तिकीटची प्राईस सांगतो. सो फायनली मित्रांनो मिलन पॅलेस हॉटेल जो आलो आहे, भरपूर जेवलो पण आणि तुम्हाला दाखवतो गाड्या इथे किती लागलेल्या आहेत. बघा इकडे आली आहे मुंबई सेंट्रलवर ना कणकवली. मुंबई सेंट्रलवर ना तिकडे पण एक आली आहे बोरिवली मालवण. इकडे मी तुम्ही बघू शकता बोरिवली आजिवली. म्हणजे ही एकसाथच गाड्या ना जेवायला आलेत. आणि ही आपली गाडी बोरिवली कणकवली. त्यानंतर त्याच्या बाजूला लागली आहे नालासोपारा देवगड. आणि इथे बघू शकता मुंबई सेंट्रल विजयदुर्ग. आपण मित्रांनो याच गाडीने जाणार होतो, पण ही मुंबई सेंट्रलवरनं 5:30 वाजता सुट्टी ना, तर आपल्याला शक्य नाही तेवढे यायला. त्याच्यामुळे आपण बोरिवली ते कणकवली अशा गाडीने प्रवास करत आहोत. सो मंडळी मी ज्या गाडीने प्रवास करतो आहे ना बोरिवली कणकवली, त्या गाडीचे कॉस्ट किती आहे माहीत आहे काय? माझे आहे म्हणजे माझे प्रवासी भाडे किती आहेत 665 रुपये. तर मी ऑनलाईन तिकीटच काढलं आजच्या सकाळीच. आणि महिलांसाठी ना इथे 50% सूट आहे. आणि 75 वर्षानंतरची जी माणसं आहेत, जे आजोबा आहेत 75 वर्षानंतरची जी माणसं आहेत त्यांना तिकीट इथे फ्री आहे. सो मंडळी एस टीचा प्रवास आपल्याला बरा पडतो सीझनमध्ये पण आणि ऑफ सीझनमध्ये पण. सॉरी सो मित्रांनो एस टीचा प्रवास आहे ना आपल्याला सीझनमध्ये पण आणि ऑफ सीझनमध्ये पण बरा पडतो, कारण की तिकीटचा दर हा ना एकच असतो. सो चला आपल्या मिलन पॅलेस जेवलो आहे आणि आता निघायची तयारी करूया. सो मंडळी 11:07 झाली आहेत आणि आपण आलो आहोत माणगावमध्ये. पाहू शकता सो मंडळी 11:58 झाले आणि आपण आलो आहोत महाडच्या एस टी डेपोमध्ये.
सो मंडळी फायनली गावी पोचलेलो आहे. सर म्हणजे रात्री गाडी आली 5 वाजता. तर नंतर काय मला कशेडी भोगद्यानंतर काय शूट करता आलंच नाही. झोप पण खूप येत होती, थकलो होतो, शूट करता तर आलं नाही. तर व्हिडिओ हा मी एवढाच ठेवत आहे. आता गावी पोचलो तर बोललो व्हिडिओला एंड करूया, एंड केला नव्हता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू आपण नवीन एक असा दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.